श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। माझे सर्व भाविक भक्त, माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त, माझे दयाळू मयाळू, माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त, आपण ऐकून राहिले अग्रपूजेचं पारायण। अध्याय तिसरा श्री चक्रपाणी नमः। जय जय अव्यक्त चित्परा, जय जय आत्मा राम सर्वेश्वरा, जय जय जयाची अगोचर गोचरा, ब्रह्मांड नायका नमो तुझ, जय सृष्टी चालका नटनागरा, जय आदि पुरुषा परमेश्वरा, जय अनादिया नामधारा, विश्वव्यापका जगदपती तू पूर्ण ब्रह्म कैवल्यदानी, माया वेशाची बुद्धी घेऊनी मानव वेश धारण करुनी अवतरला या जगा माझी, जनक जनकाईसाच्या कुशी जन्म घेऊन तू ऋषिकेशी, जीव धरण्यासाठी महिसी क्रीडा करी विविध प्रकारे, द्वारावती गोमतीच्या तीरी खूप सूप खराटा घेऊन या करी, आपल्या ज्ञान प्रेमाची शिदोरी नीत वाटी तसे सर्वज्ञ, 52 पुरुष विद्यादान दिले, अनंत जीवा मार्ग प्रकटिले, किती एकाशी अवर संपदिले, कोणाशी दिली शिल्प विद्या, एकाशी अपरोक्ष विद्या देऊनी, एकाशी वयस्तंभिनी अर्पिती, एका अंतरिक्ष गमन करवीत, कोण्या मुदकावरी घालवी, ऐसे सामर्थ्य पावनी लोकांशी, अद्भुत वाटे मानसी, विद्यावंत महाजन तापसी, त्यास वंदिती भक्ती भावे, अनंत जीवान्याने उद्धरिले, कोणा दुःख संकटातून तारिले, कित्येकांचे मनोरथ पूर्ण केले, चमत्कार दाखुनिया, कावडकीची कामक्या सुगरण करीत होती पाक निष्पन्न, तेल पाकी करंगडीवरी जडून जात होती तिची, तेव्हा तिला द्वारावती जाऊनी निवविलेसी की तू चक्रपाणी, तसे माझे अग्निभयापासून रक्षण करावे स्वामी या, कोणी एका ब्राह्मणाच्या घरी श्राद्धाचा होत होती तयारी, तेथे अवचित जाऊनी श्रीहरी आरोगणा करून आले, सर्वज्ञ जेविल्याने अगोदर संतुष्ट झाले ब्राह्मणाचे पित्र, राऊडाने केले तेथे मलमूत्र, त्याचे झाले सोने रूपे झाले, ब्राह्मण झाला विस्मितचकित, म्हणे राऊड परब्रह्म साक्षात मग उचिष्ट अन्न प्रसाद वत, तो अति आनंदे जेविला, तसेच माझ्या घरी येऊन आपल्या कृपावलोकन पवित्र करावे माझे सर्वान्न, पतित पावन दीननाथा, ऐसाच कोणी एक ब्राह्मण म्हणे द्वारावती समी जाईन, तेथे घालीन सहस्र भोजन, विदोक्त ब्राह्मणाचे ठाई, मार्गात त्याचे निशाचरांनी सकळी द्रव्ये गेले लुटून, वाचले तेवढे आला घेऊनी दुःखी होऊनी द्वारकेसी, रात्री ग्रामदेवता सांगे स्वप्नात, चक्रपाणी राऊड चक्रपाणी नामे ईश्वर येत, त्यासी येऊ घातलीय निश्चित, सहस्र भोजन पूर्ण पावसी, उदायिक ब्राह्मणास खेव दिले, तसे चक्रपाणीस निमंत्रिले मध्यानी, राऊडाने बीजे केले त्या ब्राह्मणाच्या ठाई, सर्वांदी सर्वज्ञ जेऊ बसविले, गंधटिळा करून पान वाढिले, राऊड आरोगणा करू लागले, ब्राह्मणी वाढी तसे तयाची, स्वामी विरुद्ध आरोगणा करीती, 500चे अन्न खाऊनी टाकती, विस्मित पाहून ब्राह्मणे वा ब्राह्मणी ती येणे इतके कैसे खादले, येसा तिचा अंतर हेत जाणून, राऊड उठले हाताकडून, मग पात्र काढिले ब्राह्मणांनी, 500 पात्रे निघाली, तेव्हा ब्राह्मणीसी म्हणे ब्राह्मण, याच पात्री माझे सहस्र भोजन पावन झाले असते की पूर्ण, पापिनी तूच अंतरविले, मग त्याची 500 ब्राह्मणासी बोलावून आणले भोजनासी, भोजन घालून या समजतासी तो आपल्या गावा गेला, तसा माझ्या अंतराचा हेत पूर्ण करावा देवा निश्चित, दुर्लक्ष नको मला किंचित, नम्र विनवितो चरणासी, जोगरिया नामे ठाकूर एक, तो 7-5 ठाकुराचा नायक, त्याचे 22 कोडी पाईक, त्यासी चोरी करावया धाडी, पाईक प्रतिदिनी गावे लुटिती, हन नादी महापापे करीती, तव जोगरिया म्हणे एके रात्री आजी तुम्हा सवे मी येतो,
पुढे पायिका गावे लुटिता ती स्त्रिया लेकुडे द्विजास मारिती घोड्यावर बेसुनिया मागुती जोगरा वाटा जात असे तव ऐसे अत्याचारा पाहिले तो म्हणे कोणी रे ऐसे केले एका पायिकानी त्यासी म्हणितलसे हे आम्हीच करीत असो तेव्हा जोगरेनी त्यासी म्हणितले पापी चांडाळ होय काही केले मी काही तुम्हा ऐसे करविले तुम्ही पाठविले ते म्हणती जोगरेने म्हणितले मरा मी काही म्हणालो ऐसे करा हा बोल तुम्हासी कैसा बरा हे मीच केले म्हणा म्हणून म्हणे तापला ब्राह्मण जवळी निबंध काढिला जेने तोंडे हा निरोप दिदला ते तोंड काम करे सिवी जे ऐसा ब्राह्मणाचे निबंध ऐकुनी आपले तोंड सिविले त्यांनी सारी पापे पिटावया कारणी तेथून द्वारकेस निघाला मग तो ऋषाकांत उपवासी साता दिवसा पातला द्वारकेसी शिनून भागून सिंधू तीरासी 2 घडीचा तो बेसला तेथे ग्रामदृष्ट देवता आली ब्राह्मण वेशांनी उभी राहिली ती म्हणाली तुझी पापे नासली तू आता तोंड उसवी मग जोगऱ्याने तोंड उसविले त्या देवतेस त्याने विचारले माझे सर्व पापे नासून गेले ते मी कैसे जाणावे तेव्हा देवता म्हणाली त्यासी तू जाय चक्रपाणी देवापासी ते म्हणतील नासली पापे तुझी तरी तू साच मानावे जोगरा चक्रपाणी पासी आला पुढे हात जोडून उभा राहिला भगवंताने कृपा दृष्टी पाहिला तेने तो सुखी झाला जोगरेने राऊडासी विनविले जी माझी सर्व पापे नासले चक्रपाणीने त्यासी म्हणते तुझी पापे नासली की मग जोगरा म्हणे चक्रपाणी माझी पापे नासली ही खास पण ते कैसे जाणावे मी आज त्याची खून सांगिजे की चक्रपाणी देव म्हणाले त्यास सुवर्ण द्वारकेचे रत्न कळस सिंधू जडातून दिसतील तुझ ते पापे नासली जाणावे मग श्रावण मासी अमावशेस त्याने पाहिले द्वारकेचे कळस अवघ्या पातकाचा झाला नास वैसे प्रतीत आली तयासी जोगरेने विनविले राऊळासी सुष्ट्यांतरी ज्या केल्या कर्माच्या राशी त्या नासल्या की नाही आता त्यासी ऐसे मी जाणावे देखावे कृपा दृष्टी अवलोकून राऊडी अपरोक्ष विद्या संचरविली तेने अनंता जन्माची सगळी पापे गेली नासली देखिले मग चक्रपाणी राऊडी आपल्या त्यासी ब्रह्मविद्या गाभा निरोपिला जीवन मुक्तीचा मार्ग दाखविला ती विकळत गेला देह त्याचा जोगऱ्यासारखा निषेधीने अनुताप असावा अंतःकरणी तेने ईश्वर कृपावंत होऊन नीत कृपा दृष्टा दृष्टी फळ देतो जशी पापे नासली जोगऱ्याची तशीच पापे नासावी जी माझी नम्र विनंती शरणगंताची दुर्लक्षी नको तू चांग देवा तू दयाळू मयाळू कृपा घना तोडितो या संसाराचे वंदन करीत दुःख संकटांचे हरण क्षण लाविताची तेव्हा म्हणून द्वारावती कारांचे नीत स्मरण करावे वसून एकांतात तेने सर्व दुःख संकटे निर्वांत नाश पावती तात्काळ ही पंचकृष्णा महापूजा पूर्ण जे एकतील आदरे चित्त देऊन तयाचे चुकतील जन्म मरण शेवटी पावेल उत्तम गती दानानुदास दामोदर कवी विनम्र मने श्रोत्यास विनवी श्री चक्रपाणी चरित्र एकावी तेने तुम्हा शांती मिळेल इति पापनाशक पुण्य पावन श्री पंचकृष्ण अग्रपूजा 3य अध्याय समाप्त श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।